व्हेनेझुएला 2 भूकंपांनी हादरून गेले. 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेने ही भीती व्यक्त केली आहे. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपांनी व्हेनेझुएला हादरून गेले. राजधानी कराकस विमानतळासह मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. राष्ट्रपतींकडून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. व्हेनेझुएलामधल्या नुकसानीचे व्हिज्युअल आपण बघतोय. राजधानी कराकसमध्ये पळापळ झाली आहे. विमानतळावर हाहाकार पाहायला मिळालाय. भूकंपानंतर भूस्खलन झालंय. अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. राजधानी कराकसमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाल्याची भीती आहे आणि तब्बल 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अंदाज व्यक्त केलेला आहे. मृतांचा अधिकृत आकडा अजूनही समोर आलेला नाही. मात्र आपण ही दृश्य पाहतोय. अतिशय भीतीदायक अशी दृश्य आहेत. 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. अनेक इमारती कोसळलेल्या आहेत. त्याच्याखाली दबून अनेकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच कॅरिबियन बेटांमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आलेला आहे. 1 मिनिटाच्या अंतरानं हे 2 शक्तिशाली भूकंप झालेले आहेत. 2 मोठे धक्के बसलेत आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नागरिकांना बाहेर येण्यासाठी वेळही मिळाला नाही. त्यापूर्वीच या इमारती कोसळलेल्या आहेत. कराकस विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय. कशा रीतीनं विमानतळावर हाहाकार निर्माण झाला. इमारती कोसळलेल्या आहेत. विमानतळावरच्या अनेक गोष्टी अशा रीतीनं कोसळल्या आणि त्यानंतर नागरिकांची पळापळ झाली. लोकांना घराच्या बाहेर पडणंही शक्य झालं नाही. इतक्या कमी वेळात भूकंपाचे 2 शक्तिशाली धक्के बसलेले आहेत आणि त्यानंतर 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते.